रामराम मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत डाळ चिखोल्या. डाळ चिखोल्या यासाठी लागणारे आपण साहित्य बघून घेणार आहोत. इथे घेतलेले आहे मी 1 मोठी वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी तुरीची डाळ, तसेच फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हळद, मीठ आणि साजूक तूप, 1 कांदा, 1 टमॅटो, लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर. तुरीच्या डाळीचे आपण वरण शिजवून घेतलेले आहे. इथे मी गावरानी डाळ वापरलेली आहे. हे वरण पूर्णपणे लोणून घ्यायचे आहे. तुरीच्या डाळीचे वरण शिजवून घेतलेले आहे. आता ते वरण हळद आणि मीठ घालून चांगले घोटून घ्यावे. चिकन असे घोटून घ्यावे आणि वरण तयार करावे. परातीमध्ये कणिक आणि ज्वारीचे पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि याची कणिक मळून घेणार आहोत. याप्रमाणे आपण कणिकचा उंडा मळून घेतलेला आहे. याप्रमाणे गोळे करून त्याची आपण पोळी लाटून घेणार आहोत. आपली पोळी लाटून झालेली आहे. आता आपण कटरच्या साहाय्याने आपण त्याचे काप करणार आहोत. आता आपण काप केलेले आहे. आपण ते वरणामध्ये घालणार आहोत. तुम्ही येथे बघू शकता की वरणाला उकड्या आलेल्या आहेत. या उकडत्या वरणामध्ये आपण पोळीचे काप घालणार आहोत. याप्रमाणे सर्व पोळ्या लाटून आपण हे काप वरणात घालणार आहोत. यावर झाकण ठेवून चांगली 10 ते 15 मिनिटे शिजू द्या. आपले भरड इथे शिजून तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता आपल्या पातोळ्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत. आता आपण भरडची फोडणी तयार करून घेऊया. फोडणीसाठी घेतले आहे मी तेल, कढीपत्त्याचे 10 पाने, 4-5 लसूण पाकळ्यांचे काप, चिरलेला टोमॅटो, चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, जिरे, मोहरी आणि तिखट. तेलामध्ये आपण जिरे, मोहरी घालणार आहोत. जिरे, मोहरी फोडणी घालणार आहोत. त्याचबरोबर लसूण काप घालणार आहोत. कढीपत्ते घालणार आहोत. त्यानंतर कांदा, टोमॅटो घालून चटणी परतवणार आहोत. यामध्ये हिंग आणि 1 चमचा तिखट घालणार आहोत. आणि चटणी परतवून घेणार आहोत. अगदी थोडे मीठ घालणार आहोत, कारण वरणाच्या मिश्रणामध्ये मीठ आहे. परतवलेली चटणी आपण चिखोल्यांच्या मिश्रणामध्ये घालून मिक्स करणार आहोत. वरून चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. या तयार झाल्यात आपल्या फोडणीच्या डाळ चिखोल्या. तसेच तुम्ही या साध्या डाळ चिखोल्या साजूक तूप घेऊन सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. याही अत्यंत चवदार लागतात. चला तर मग आपण दोन्ही प्रकारच्या चिखोल्या बघितल्या आहेत. साधी चिखोल्या आणि फोडणीच्या चिखोल्या, दोन्ही प्रकार आपण बघितलेले आहेत. याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेले